नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केली वादग्रस्त वक्तव्य. भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रमुख विरोधी पक्ष, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे. परतूर तालुक्यातील वाटूर येथे बुधवारी घरकुलसाठी वायूचे पास वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्यावर टीका करताना आमदार लोणीकर यांची जीभ घसरली. ते म्हणाले, पारावर बसणारे रिकामचोट तरुण लिहितात की मोदींनी काय केले, फडणवीसांनी काय केले आणि आमदारांनी काय केले. या संबंधित ते बोलताना शेतकऱ्याविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केल्या. तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदींनी 6,000 दिले. तुझ्या बायकोला मायला बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे दिले. तुझ्या अंगावरील कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातील बूट चप्पल आमच्यामुळे आणि तुझ्या हातातील मोबाईलचं डपडं आमच्यामुळे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का, अशा पद्धतीची भाषा त्यांनी या सभेत बोलताना वापरलेली आहे. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आमदार लोणीकर यांचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदाराविषयी आपल्याला काय वाटते तर आपण संबंधित कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तसं पाहिलं तर आमदार असो, खासदार असो की मंत्री असो, कोणीही आपल्या खिशातून शेतकऱ्यांना थेट मदत करत नाही. भारतातील सर्वसामान्य लोक एकूण टॅक्स पे करतात आणि त्या टॅक्सच्या पैशातूनच एकूण भारतीय नागरिकासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे आमदार असो, खासदार असो की मंत्री असो, यांच्या घरचे पैसे कोणीही शेतकऱ्यांना देत नाही. पण एकूणच लोणीकरची यांची भाषा, घरचे पैसे त्यांच्या खिशातले पैसे दिल्यासारखे, ती भाषा एकूणच खूप खेदजनक आहे. तर अशा भाषेचा आम्ही आपल्या चॅनलमार्फत निषेध करतो.